नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. कोकण म्हणजे अथांग समुद्र आणि निसर्ग सौंदर्य हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आज आपण एका अत्यंत अद्भुत आणि काही रहस्यमय प्रवासावर जाणार आहोत. महाराष्ट्राच्या याच कोकणात एका गर्द झाडीत वास्तुकलेचा एक असा चमत्कार अगदी शांतपणे लपलेला आहे, जो केवळ इतिहासाचा उत्तम नमुना नाही, तर भारतीय अध्यात्मातील एका अतिशय दुर्मिळ स्वरूपाचं दर्शन घडवतो. चला तर मग संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे इथे असलेल्या या प्राचीन आश्चर्याचा वेध घेऊया. आता सुरुवातीलाच एक प्रश्न पडतो. मावळंगेच्या या गर्द हिरव्यागार जंगलात 12व्या शतकातलं असं कोणतं रहस्य लपलेलं असेल, ज्यासाठी आपल्याला आधुनिक जगाचा कोलाहल पूर्णपणे मागे सोडावा लागतो? हा विचारच आपल्याला एका शोधकाच्या भूमिकेत घेऊन जातो. निसर्गाच्या कुशीत अशी बरीच रहस्य दडलेली असतात, ज्यांचा शोध घेताना इतिहासाची नव्याने ओळख होते. आणि हे रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष त्या वाटेवरून जाणं गरजेचं आहे. हा प्रवासच मुळे आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. कर्जुवेहून तुरळकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मावळंगेचा फाटा घेतला की एक कच्चा रस्ता लागतो. जांभा दगडाची ती तीव्र उताराची पाखाडी जेव्हा आपण सावकाश खाली उतरतो ना, तेव्हा गर्द झाडीतून अचानक एक सुंदर सभामंडप आपल्यासमोर प्रकट होतो. हा अनुभव इतका विलक्षण आहे की जणू काही आपण एखाद्या टाईम मशीनमधून शेकडो वर्ष जुन्या काळात पाऊल टाकत आहोत. आजूबाजूची नीरव शांतता आणि तो जांभ्या दगडाचा निसरडा मार्ग हे सगळंच एक गूढ वातावरण तयार करतं. खाली पोहोचल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे इथे झालेला काळाचा संगम. समोर दिसणारा हा सभामंडप तुलनेने नव्या बांधणीचा आहे, पण तो ज्याचं रक्षण करतोय तो मूळ गाभारा मात्र पूर्णपणे पुरातन आहे. बरं, हा प्राचीन गाभारा सहसा कुलूपबंद असतो, त्यामुळे या देवतेचं दर्शन घ्यायचं असेल तर स्थानिक गुरुवांशी संपर्क साधणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आतल्या गर्भगृहाचं दार उघडत नाही. आता गर्भगृहाकडे पाऊल टाकताना एक गोष्ट नक्कीच मन मोहून घेते, ती म्हणजे तिथलं लाकडी काम. आतल्या मुख्य मूर्तीची भव्यता नेमकी किती असेल याची एक पूर्वकल्पना इथलं हे अतिशय सुबक आणि नाजूक लाकडी कोरीवकाम आपल्याला देतं. या लाकडी चौकटी आणि त्यावरील कलाकुसर पाहिली की त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याला खरोखर दाद द्यावीशी वाटते. हे फक्त एक प्रवेशद्वार नाहीये, तर आत दडलेल्या महान कलेची ती एक छोटीशी झलक आहे. आता आपण वळूया या देवतेच्या अत्यंत दुर्मिळ स्वरूपाकडे, म्हणजेच योग अवताराकडे. मंदिराच्या बाह्य रचनेकडून आता आतल्या मुख्य गाभाऱ्यातल्या देवतेकडे आपण आलोय. नरसिंह म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय उभं राहतं? भगवान विष्णूचा चौथा अवतार, भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी दुभंगलेल्या खांबातून उग्र रूपात प्रकट झालेला आणि हिरण्यकशिपूचा वध करणारा देव. हे एक अत्यंत आक्रमक आणि प्रखर रूप आहे. पौराणिक कथांमधून आपल्या मनावर नरसिंहाची हीच एक ठळक प्रतिमा आजवर बिंबवली गेली आहे, बरोबर? पण इथेच तर खरा धक्का बसतो. इथली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे हा थक्क करणारा विरोधाभास. एका बाजूला आपण पाहतो तो विदारण नरसिंह, जो खांब फोडून बाहेर आलेला आणि हिरण्यकशिपूचा कोथळा काढणारा अत्यंत आक्रमक देव आहे. आणि दुसऱ्या बाजूला मावळंगेमधील हा योग नरसिंह. हा नरसिंह अत्यंत शांत, ध्यानमग्न अवस्थेत मांडी घालून बसलेला आहे. त्याच्या पायाला चक्क योगपट्ट बांधलेला आहे. रागाच्या सर्वोच्च शिखरावरून ध्यानाच्या सर्वोच्च शांततेकडे जाणारा हा प्रवास या मूर्तीतून अगदी स्पष्ट दिसतो. भारतविद्या अभ्यासक आशुतोष बापट यांनी या मूर्तीचं अत्यंत सुंदर वर्णन केलं आहे. आपण या चतुर्भुज मूर्तीची जरा बारकाईने कल्पना करूया. मूर्तीच्या उजव्या खालच्या हातात कमंडलू आहे आणि वरच्या उजव्या हातात चक्र आहेत. वरच्या डाव्या हाताने शंख धारण केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालच्या डाव्या हाताने देवी लक्ष्मीला अत्यंत प्रेमाने आलिंगन दिलेलं आहे. हे छोटे छोटे तपशील मूर्तीला एक विलक्षण जिवंतपणा देऊन जातात. या पाषाण शिल्पाचा आणखी एक उत्कृष्ट नमुना म्हणजे इथली आपली अस्सल मराठमोळी लक्ष्मी. इथला अत्यंत रंजक मुद्दा असा आहे की नरसिंहाच्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीची आभूषणे ही चक्क मराठी शैलीची आहेत. हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की तत्कालीन कलेवर स्थानिक संस्कृतीचा किती प्रबळ प्रभाव होता. लक्ष्मीच्या नाकात नथ आहे, तिने 9 वारी साडी नेसली आहे, गळ्यात 2 वाट्यांचं मंगळसूत्र आणि पुतळ्यांची माळ आहे, तसेच केसांचा अंबाडा बांधलेला आहे. प्राचीन दैवी प्रतिमेत स्थानिक मराठमोळ्या ओळखीचा असा सुरेख संगम खरोखरच अभावानेच पाहायला मिळतो. आणि मूर्तीचं सौंदर्य इथेच संपत नाही.
मूर्तीच्या शिरावर एक अतिशय सुबक असा करंड मुकुट आहे आणि त्या मुकुटावर एका नागाच्या फण्याने अगदी अचूकपणे छत्र धरलेलं आपल्याला दिसतं. या मुकुटावरील कोरीवकाम इतकं नाजूक आणि प्रमाणबद्ध आहे की 12व्या शतकातील ही कलाकुसर पाहून आपण खरोखरच अवाक होतो. दगडासारख्या कठीण माध्यमात इतकी नाजूक कलाकृती निर्माण करणं हे काही साधंसोपं काम नाही. मूर्तीच्या मागे जी प्रभावळ आहे ना, तिचंही एक खास वैशिष्ट्य आहे. या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत, पण त्यांची रचना उजवीकडून डावीकडे केलेली आहे. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यातील मत्स्य आणि कूर्म हे पहिले 2 अवतार प्राण्यांच्या रूपात नसून चक्क मानवी रूपात कोरलेले आहेत. हे या देवळातील मूर्तिशास्त्राचं एक अत्यंत दुर्मिळ आणि वेगळं लक्षण मानलं जातं. आता वळूया या देवस्थानच्या शेकडो वर्षांच्या प्रादेशिक इतिहासाकडे. ही काही एक साधी कालरेषा नाही, तर एका प्रदीर्घ प्रवासाचा आलेख आहे. 12व्या शतकात कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली असावी असं मानलं जातं. त्यानंतर यादवांचा राजा सिंघण याच्या काळात हे मंदिर महत्त्वाचं केंद्र राहिलं. पुढे कित्येक शतकानंतर म्हणजे 1926 मध्ये या स्थळाशी संबंधित घराण्याचा इतिहास प्रकाशित झाला आणि 1938 मध्ये या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला. यादव काळात या भागात सिंघण राजाची सत्ता होती. तेव्हा स्थानिक कृष्ण भट्ट यांच्या अतुलनीय शौर्यामुळे आणि कर्तबगारीमुळे त्यांच्या कुटुंबाला सरदेसाई हा मानाचा किताब मिळाला. पुढे याच कुटुंबांनी ज्या गावात ते स्थायिक झाले त्या मावळंगे गावावरून मावळंकर हे नाव स्वीकारलं. या घराण्याचा आणि या मंदिराचा संबंध अतिशय घट्ट आणि अगदी शतकानुशतकांचा आहे. या घराण्याचे इतिहासाचं जतन करणं हे काही सोपं काम नव्हतं. पश्चिम भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या या कुटुंबातील नामवंतांनी एकत्र येऊन हे काम कसं पूर्ण केलं हे पाहण्यासारखं आहे. प्रसिद्ध रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी बडोदा आणि कोल्हापूर येथून जुन्या नोंदी तपासल्या. पुण्यातील डॉक्टर नरहर गोपाळ सरदेसाई यांनी इतिहासाचं संकलन केलं आणि अहमदाबाद येथील गणेश वासुदेव मावळंकर यांनी 26 एप्रिल 1926 रोजी बरोबर नृसिंह जयंतीच्या मुहूर्तावर हा समग्र इतिहास प्रकाशित केला. या कुटुंबाची आणि देवतेची नाळ एकमेकांशी किती घट्ट जोडली आहे हे मंदिरात आढळणाऱ्या एका संस्कृत श्लोकावरून अगदी स्पष्ट होतं. नमः श्री नरसिंहाय मावलंग निवासिने नृसिंह भट्ट वंशस्य दीर्घ उद्धारकारिणे. याचा सोपा अर्थ असा की मावळंगे येथे निवास करणाऱ्या आणि नृसिंह भट्टाच्या वंशाचा दीर्घकाळ उद्धार करणाऱ्या श्री नरसिंहाला नमस्कार असो. हे केवळ एक प्रार्थनागीत नाहीये, तर शेकडो वर्षे चालत आलेल्या परंपरेची ती एक कृतज्ञतापूर्वक नोंद आहे. यानंतर आपण पाहूया वास्तूच्या आधुनिक काळातील जीर्णोद्धाराची कथा. आपण सुरुवातीला जो नवीन सभामंडप पाहिला ना, त्याची कथा नेमकी इथे जुळते. 1938 साली वा मावळकर यांनी पुढाकार घेतला आणि रत्नागिरीचे प्रसिद्ध कंत्राटदार नाना सुर्वे यांच्या मदतीने या मंदिराचा अतिशय काळजीपूर्वक जीर्णोद्धार केला. या त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे प्राचीन मंदिर काळाच्या ओघात नष्ट होण्यापासून वाचलं आणि आज आपण त्याचं इतक्या चांगल्या स्थितीत दर्शन घेऊ शकत आहोत. मंदिराबाहेर लावलेल्या दगडी फलकावर एक अतिशय रंजक अशी ऐतिहासिक नोंद आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण जीर्णोद्धारासाठी त्या काळी बरोबर 4,500 रुपये इतका खर्च आला होता. आता आजच्या काळात ही रक्कम कदाचित अगदीच छोटी वाटेल, पण 1938 सालच्या संदर्भात विचार केला तर हा एक मोठा आर्थिक आणि त्याहूनही मोठा भावनिक गुंतवणूक दर्शवणारा आकडा आहे. थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण कोकण पट्ट्यात नरसिंहाची अशी स्वतंत्र आणि प्राचीन मंदिरे अतिशय दुर्मिळ आहेत. त्यामुळेच मावळंगे येथील हे योग नरसिंहाचे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ राहत नाही, तर तो एक अत्यंत महत्त्वाचा पौराणिक, ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा अनमोल ठेवा बनून जातो. या एकाच वास्तूत आपल्याला 12व्या शतकातील कला, स्थानिक संस्कृती आणि आधुनिक काळातील जतनाचा एक उत्तम मिलाप पाहायला मिळतो. आजचा आपला हा ऐतिहासिक प्रवास इथेच थांबतोय, पण जाता जाता एक मोठा प्रश्न मात्र नक्की मनात घर करून राहतो. मावळंगेच्या या योग नरसिंहाप्रमाणेच कोकळच्या या गर्द गूढ अरण्यात अशी अजून किती 12व्या शतकातील आश्चर्य आपल्या दृष्टीआड लपून बसली असतील, जी पुन्हा शोधली जाण्याची वाट पाहत आहेत. इतिहासाचे असेच नवनवीन वेध घेण्याची आपली उत्सुकता नक्कीच कायम राहो. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.